नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज मी तुम्हाला एक कोडं घालणार आहे, म्हणजे मी एक म्युझिक देणार आहे. नंतर पॉडकास्ट तर तुम्ही ऐकालच पुढे, त्याच्यावरून तुम्हाला कळेलच मी कोणाबद्दल बोलणार आहे. पण तुम्ही 2 मिनटं हे म्युझिक ऐका आणि पटकन पॉज करून मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही काय अंदाजा लावला की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. कमॉ करून माझे तर कान दुखायला लागतात मंडळी ऐकून ऐकून. काहीतरी असं मध्ये मध्ये चेंज केलं पाहिजे ना म्युझिक. सतत काय तेच 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 तेच. वाटतं त्या म्युझिकचे कॉपीराईट थोडे दिवसांनी हिलाच मिळतील. ह्याचं म्हणाल तर त्याचं म्हणाल तर मला वाटलं होतं की सुधारल्या ताई, पण नाही, ते फक्त एका व्हिडिओपुरतेच एफर्ट होते. ॲक्च्युली ना, हे तिच्या जिभेला पडलेलं वळण आहे, तर ते कधीच असं जाणार नाही असं मला तरी वाटतं. इतकं सहजासहजी तरी नाही. आता तरी कळलं असेल ना मंडळी, पूर्वीची अमेरिकेची आणि आत्ताची इंडियाची आणि मी ओणम. ही म्हणते की लोक तिला कॉमेंट करतात की तुझं ताई रुटीन दाखव, तुझं ताई रुटीन दाखव. लोकांना ना ह्या लोकांचं रुटीन बघण्यात काय इंटरेस्ट असतो ना, मला तेच कळत नाही. अरे, प्रत्येकाचं रुटीन त्याच्या घरातल्या मेंबर्सच्या येण्या जाण्यावर, त्यांच्या दैनंदिन जीवनावर आधारित असतं. असं कसं कोणाचंही रुटीन तुम्ही बघायला मागता? एका वर्किंग वुमनचं रुटीन वेगळं असेल, एका होममेकरचं रुटीन वेगळं असेल, एका बिझनेस ऑन्ट्रप्रेनरचं रुटीन वेगळं असेल, किंवा तिच्या घरातल्या मुलांचं, म्हणजे जिची मुलं शाळेत जातात त्यांचं वेगळं असेल, जिची मुलं कॉलेजला जातात तिचं वेगळं असेल, जिचा नवरा म्हणजे ज्याच्यामध्ये जे फील्डमध्ये काम करतो त्यानुसार तिचं रुटीन असेल. बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. तर असं काय तुम्हाला कोणाचंही रुटीन बघायचं असतं? उगाचच काहीही काय? आणि त्यावर या ताई उत्तर देतात, अजून माझं ना तसं म्हणाल तर रुटीन काही सेट झालेलं नाही आहे, तर जेव्हा कधी होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन. अरे, तुला नाही म्हटलं तरी इकडे येऊन आता वर्ष होईल आणि ह्या नवीन घरामध्ये येऊन 4 महिने तर झाले. अजून तुझं रुटीन सेट झाला नाही आहे, म्हणजे मुळात तुझं रुटीन आहे की नाही आहे? बरोबर, ताईंचं बहुतेक असं असेल की भिशी पार्टी आणि किट्टी पार्टी आणि मैत्रिणींबरोबर बाहेर फिरणं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा सणवार जे काही असतील आणि मग तिथे उत्सव त्यांचे होतात आणि मग काय काय प्रोग्रॅम वगैरे होतात, त्या अकॉर्डिंगली त्यांचं रुटीन चेंज होत असेल ना. त्याच्यामुळे एक फिक्स रुटीन दाखवणं ताईंना पॉसिबल नाही आहे. समजून घ्या तुम्ही, काही काय विचारता. अजून काही महाभाग होते ज्यांनी लिहिलं होतं की तू खूप छान रिप्लाय देतेस, खूप पोलाइटली आणि खूप सुंदर रिप्लाय देतेस. अरे ताई, रिप्लाय देतात? मला तर दिसलंच नाही रिप्लाय. हार्डली 1-2 कमेंटला, ते पण 5 व्लॉग नंतर जाऊन एखाद्या व्लॉगला 2 कमेंट्सला रिप्लाय दिला असेल, तो पण थँक्यू, बस. हा छान रिप्लाय आहे. म्हणजे आम्ही तर शतमूर्खच आहोत. मग आम्ही ईच अँड एव्हरी कॉमेंटला डिटेल वाचतो आणि नीट व्यवस्थित डिटेल्ड रिप्लाय देतो. म्हणतात माझ्याकडे वेळच नसतो, मला एवढे सगळे असे भटकायची कामं असतात ना, मग एवढं सगळं करताना आणि खर्च पण असतात, मला खर्च करायला बाहेर जायचं असतं ना, फिरायला. प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंटच असते, म्हणजे हे जरुरीचं सामानच आहे. मग ते कितीही लाखोंचं का असू ना, पण ते माझ्यासाठी जरुरी आहे. तर त्याच्यामुळे मग मला जावं लागतं ना इकडे तिकडे खर्च करायला. मी खूप दिवस खर्च नाही केला ना, मला बेचैन व्हायला होतं. मग मी जाते खर्च करायला, त्याच्यामुळे मला वेळच मिळत नाही रिप्लाय करायला. घड्याळात म्हणाल तर आता 3 वाजले आहेत. किचनचं म्हणाल तर आता मी किचनमध्ये जात आहे. बाथरूमचं म्हणाल तर बाथरूममध्ये पाणी आहे. आणि रिप्लायचं म्हणाल तर मी कोणालाच रिप्लाय करत नाही. अरे, आम्ही कशाला अशा निर्जीव वस्तूंचं काही म्हणू? घड्याळाचं म्हणाल, ह्याला काय अर्थ आहे का या वाक्याला, या स्टेटमेंटला? जो पण यांच्या घरी येईल ना, ठीक आहे, ते नवीन घर आहे, नवीन बांधलं आहे, कौतुक आहे त्या घराचं, पण प्रत्येकाला, मग त्या तिथेच राहणाऱ्या मैत्रिणी पण असू देत, म्हणजे त्याच कम्युनिटीत राहतात, त्यांची पण घरं मोरओव्हर सेमच असतील. म्हणजे हिचं आतलं इंटिरियर जास्त एक्स्ट्रा, ते काहीतरी वेगळं आहे आणि जास्त खर्चिक आहे, ती गोष्ट वेगळी. पण त्यांना पण ताई पुन्हा 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 विचारतात, कसं वाटलं तुम्हाला घर, कसं वाटलं तुम्हाला घर? अरे, ते छानच बोलणार ना. काय बोलणार आहेत की नाही म्हणून नाही छान वाटलं किंवा काय वाटलं? चांगलंच बोलणार. ताई, एक सजेशन देऊ का?
ते सोफा तुम्ही ठेवला ना, तो असा लाईनीत का ठेवला असा रेल्वेच्या डब्यासारखा? म्हणजे कसं वाटतं ना ते असं एकमेकांशी बोलताना पण असं सरळ बघूनच बोलायला लागेल. आणि त्या खुर्च्या ज्या त्या सोफ्याबरोबर आलेल्या, त्या तर तुम्ही वरती बेडरूममध्ये नेऊन ठेवल्यात. त्यापेक्षा त्याला असं पूर्ण असं एक असं सिटिंग एरिया का नाही बनवत तुम्ही, असं जिथे सगळे एकमेकांच्या तोंडाला बघून एकमेकांशी काही संवाद साधू शकतात नाही का? असं म्हणजे एक स्क्वेअर असतो ना, तसं का नाही असं एल शेपमध्ये वगैरे करत? ते का असं एकदम लाईनीत मांडून ठेवलं आहे? कोणीही येऊ दे किंवा यांचा घरचा स्वयंपाक असू दे, सेमच मेन्यू असतो ताईंकडे. म्हणजे ताई म्हणतात की त्यांना ती डाळ आवडते, पण आपण ठीक आहे, आवडते एखादी गोष्ट, मला पण आवडतं फोडणीचं वरण, पण म्हणून काय मी रोज फोडणीचं वरणच करत नाही. वेगवेगळं त्याच्यामध्ये आपण प्रकार करतो ना. पण ताईंचं आपलं एकच साधं, म्हणजे बिना फोडणीचं ते एक वरण करतात, तेच ऑरेंज कलरचं, बहुतेक ते मसूर डाळीचं असावं. मी मागे पण विचारलं होतं, पण काही लोकांनी बोललं होते की ते तूर डाळीचं असतं, पण हिचा कलर बघून आता ती एडिट करते की काय करते माहीत नाही, पण ते मसूर डाळीचं वाटतं. ते एक फिक्स आहे. आणि जशी आपली वांगो आहे ना, तशी ही किस बाई किस, दोडका किस, हिचं दोडका फेवरेट आहे आणि तेच करत असते. कोणी पाहुणे आले तर एक भाजी दोडक्याची असतेच असते. हिला कॉमेंट पण आल्या होत्या की दोडक्याची भाजीचं नाव ऐकताच तुझी मैत्रीण न जेवताच पळून गेली वाटतं. तर बोलते नाही ग, तिला दोडक्याची भाजी आवडते. तर तुमच्याच भाषेत ताई असो, हे असो पण आहे ना ताई कुठेही बोलतात. म्हणजे काही त्याचा संदर्भ असू दे नसू दे, कुठेही घुसवायचं. जसं की ह्या खिडकीतनं ना खूप छान व्ह्यू पण दिसतो, असो. आता ह्याच्यामध्ये असो काय आहे? जर तुम्हाला ते अर्धवटच बोलायचं होतं, एवढंच बोलून सोडून द्यायचं होतं, तर मग बोलातच कशाला? ते काय रेलेव्हन्स होता का त्या खिडकीतनं व्ह्यू दिसतो याचा? तुम्ही तिथे साफसफाई करायला आलेलात ना, मग ते साफसफाईबद्दल बोला. मग व्ह्यूचं बोललात तर मग जरा डिटेलमध्ये अजून थोडं बोला ना. मध्येच असो बोलून कशाला कट करायचं? आणि आजकाल काय बाबा, सगळेच जण हिरोईन बनायला लागले आहेत. म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं मे हिरोईन हू. म्हणजे आता मॉडेल बिडलने ना असं काही काम बिम करणं किंवा असं शूट वगैरे करणं ना बंद करा. आता त्याच्यामध्ये काही एक्सक्लुझिव्हिटी राहिली नाही आहे. आमच्या सगळ्या या हिरोईनी ताईमाई अक्का, विचार करा पक्का, आणि यांना मारा कुठेतरी धक्का, ह्या पण एकदम आपल्याला वाटेल तेव्हा शूट करतात. आता ना मस्तपैकी चैत्र महिना आणि नवीन पालवी फुटली, आता मस्त ग्रीष्म ऋतू चालू झालेला आहे. तर मग म्हटलं मी छानपैकी अशी फ्रेश साडी नेसून फोटो काढून घेऊया, म्हणून मी आता फोटोशूट करणार आहे. मला खूप छान वाटतंय. आता तुम्ही म्हणाल की आता काय झालं, आज काही सण ना वार, आज का बरं ओणमने साडी नेसली? तर आज मी छानपैकी असं फोटोशूट करणार आहे. आणि मग अशी ती साडी लहरायची, लहरा के बलका के लहरा के, असं करत फिरायचं आणि थोडे लटके झटके द्यायचं, झालं फोटोशूट. छानपैकी फोटोशूट झालेलं आहे. आता मी हे लवकरच शॉर्ट बनवून टाकेन. बा ताईंना पण नवीन नवीन प्रमोशन्स यायला लागले. बाबा झुकवाले पोचले ताईंकडे, एकदम झापझुप मदर्स बॅगचं प्रमोशन करतायत. तसं ताईंकडे काय लहान छोटी छोटी मुलं नाही आहेत, पण ताईंनी असं व्हॉट्स इन माय बॅग म्हणून असं दाखवलं आपल्याला. आता हे पण बघा, हे पण आता एकदम सेलिब्रिटी नाही का. आता सेलिब्रिटीच्या बॅगमध्ये काय काय असतं बघण्याची लोकांना उत्सुकता असते. तसं ह्या ताईदादांच्या पण आता हळूहळू, म्हणजे ताईदादा आता ह्या पायंडा पाडणार, जसं शूट बीट करतात. तर व्हॉट्स इन माय बॅग हे पण आता आपण ह्यांचं बघायचं. काय रे बाबा, काय दिवस आलेत खरंच. ताई बोलल्या की आता मी बाहेर कुठेतरी जाणार आहे, त्या पिकनिकला जाणार आहेत नाही का, आता गोव्याला सांगत होत्या. तर त्याच्यासाठी मी बॅग भरून ठेवली होती, तर आता मी सगळं बाहेर काढून ठेवते. अरे असं कोण करतं ताई? भरलेली बॅग कोण बाहेर काढून ठेवतं? तुम्ही उलटं करताय. असं काय तुम्ही बाबा, उलटंच दिसते तुमचं सगळं. लोक बॅग भरायच्या आधी दाखवतात, आता मी तुम्हाला बाहेर जाण्यासाठी कशी बॅग भरते ते दाखवते. तुमचं तर उलटंच आहे. तुम्ही वरून सांगताय की जी भरलेली बॅग आहे ती तुम्हाला मी रिकामी करून दाखवते. आणि मी ना बॅगेतलं सगळं सामान आहे ना इथेच सोफ्यावर ठेवणार आहे बरं का.
हे ना झूकचे शूज आहेत. खूप छान आहेत. ह्याला ना पाऊच पण दिला आहे. या बॅग बरोबर पाऊच पण येतं. पाऊचमध्ये मी बघा काय ठेवते. टाडा, सनग्लासेस. अरे या बाईला आवर घाला. वेडी बिडी झाली की काय? एवढं कोण हसतं? प्रत्येक शब्दाला हसते. ते सुद्धा असं नॉर्मल स्माइल पण नाही. हे काय आहे? एखादं व्यक्तिमत्व असतं एखाद्याचं की बाबा हसरे चेहरेंदा आहे मतलब नाही होंदा, ते असतं ना तसं. म्हणजे दुःख असेल वाटतं मला काहीतरी मनात, असं खूप साचलं आहे ताईंच्या. नाहीतर एवढं कोण हसतं? हसरा चेहरा ठीक आहे, पण इतका हसरा असं वेड्यासारखं वाटेल असं वाटतं ना कधी कधी. ताई म्हणतात की तुम्हाला जर मदर्स डेला वगैरे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल ना, तर तुम्ही ही बॅग देऊ शकतात झूकची. एक काम करा ना ताई, तुम्ही द्या ना. तुम्हाला तर मिळते ना, तुम्हाला स्पॉन्सर आहे ना, तुम्ही द्या ना तुम्हाला मिळालेली बॅग. गिव्ह अवे करून टाका चला. किती ते नाटक आणि किती ते नाटकी सेटअप, स्क्रिप्टेड, असं इतकं डिटेल्ड डिस्कशन एखाद्या गोष्टीबद्दल, ट्रॅव्हलिंगबद्दल. म्हणजे ताईंच्याच भाषेत बोलते. ताई म्हणतात की आता आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत. तर ताई आता ट्रॅव्हल करणार आहेत ना, तर त्यांनी बसून अगदी म्हणजे नवरे पण हळूहळू ना उसके रंग में रंगने वाला असे बनून जातात. रंगात रंगुनी रंग माझा वेगळा होऊन जातो नवऱ्यांचा पण हळूहळू. ये डॉलर का नशा ही अलग है भाई. जिसको एक बार लग गया ना, उसके मतलब लहू मुलक गया. दादा एकदम असे बसून एकदम बोलायला लागले की आपण ना जाऊया, आता माझे फ्रेंड्स जाणार आहेत तर आपण पण जाऊया. मग आपण कसं जाऊया? गाडीने जाऊया की फ्लाईटने जाऊया? मग तिथेच बसून एकदम मोबाईलवर एकदम सगळं काही फ्लाईट डिटेल्स आणि किती काय पैसे वगैरे लागतील, किती काय खर्च वगैरे त्याचं सगळं काढायला लागले. वा बरं आहे ना यांचं, एकदम सटासट बसल्या ठरतं सगळं काही. रे बाबा, नवरे पण एकदम आदने बाहेर नाहीत. जसे बायको बोलेगी वैसा ही मैं करूंगा. म्हणजे तुम्ही म्हणा मला, तुम्ही सांगा. मीला तुम्हाला ड्रायव्हर बनायचं आहे तर मी ड्रायव्हर बनायला रेडी आहे. तुम्हाला फ्लाईटने जायचं आहे, मी फ्लाईटची तिकीटं काढायला रेडी आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं. मग पूनम मॅडम बोलल्या की नको, आपण आहे ना इकडून कोल्हापूरला जाऊया, मग तिकडे हॉल्ट घेऊया, मग तिकडून आपण परत पुढे फिरायला जाऊया. असं करूया आपण, ब्रेक घेऊन आहे ना छानपैकी फिरूया. ओके, जैसी आपकी आज्ञा मॅडम, आपका हुकुम सर आखो पर. आयडिया छान आहे, पण थोडं सेन्स असेल तर आता नका जाऊ. म्हणजे आता डेस्टिनेशन पण असं चूज करायचं ना की ते त्या क्लायमेटला छान वाटलं पाहिजे. तिथे जाऊन तिथली मजा घेता आली पाहिजे. आत्ता एवढं मरणाच्या गरमीमध्ये कुठे गोव्याला जाण्याचा सीझन हा विंटर सीझन असतो. फार तर पावसाळ्यात पण काही लोक अवॉइड करतात, कारण बीचेस वगैरे बंद असतात. म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे बंद करतात कधी जास्त पावसामुळे, अतिवृष्टीमुळे वगैरे. तर त्याच्यामुळे पण काही लोक हिरवळ वगैरे बघायला, एन्जॉय करायला जातात. आणि थंडीमध्ये तर म्हणजे बेस्टच आहे, पण गरमीमध्ये आणि इवन कोल्हापूर पण बापरे भाजून जायला होईल. आणि रोड ट्रिप करण्यासारखं आता हा सीझन नाही. आपण चालेल, मला कसंही आपण जाऊया. आपल्याला काय फ्लाईट पण चालेल आणि रोड ट्रिप पण चालेल, कसंही चालेल. आपण गाडीच या उद्देशाने घेतली होती ना की आपण छानपैकी लाँग ड्राईव्हला जाऊ. अरे हे तुमचं फॅमिली डिस्कशन आहे. हे बसा, ठरवा तुमचं काही, जे काही असेल ते फिक्स करा आणि नंतर तुमचा फिक्स झालेला प्लॅन सांगा ना. ह्याला काय अर्थ आहे कॅमेरा ऑन ठेवून साईडला नुसतं आपलं फॅमिली डिस्कशन दाखवत बसायचं की कसं काय आम्ही आता ट्रिप प्लॅन करतो आहे, आम्ही किती रॉ दाखवतो तुम्हाला फुटेज वगैरे. काही गरज नाही आहे. कीप इट टू युअरसेल्फ. ह्यावरून मला अजून एक आठवलं की जेव्हा यांच्याकडे कोण पाहुणे येतात, त्यांची मैत्रिणी वगैरे येतात, तेव्हा तो कॅमेरा पण असा स्टँडला लावलेला असतो आणि मग त्यांच्या गप्पा टप्पा सगळं रेकॉर्ड होतं. तर त्याच्यामध्ये मला अशी शंका आहे की त्या मैत्रिणींना किंवा त्या घरात येणाऱ्या व्यक्तीला माहिती असतं का हो की तुमचा तो स्टँडला लावलेला कॅमेरा ऑन आहे आणि तुम्ही त्यांचं म्हणजे जे काही तुमचा गप्पा वगैरे चालू आहे त्याचं फुटेज तुम्ही कवर करत आहात. तर जेव्हा गरम व्हायला लागलं तेव्हा ताईंना आठवलं, अरेच्छा आपल्याला तर AC लावायचं आहे, आपण ACच नाही लावून घेतले. म्हणून मग ताईंनी 4 AC बुक केले. किंमत पण सांगितली आहे. एकूण खर्च 60,000 रुपये प्रत्येकी. म्हणजे प्रत्येक ACचं सगळं इन्स्टॉलेशन वगैरे पकडून 60,000 रुपये खर्च आलेला आहे.
ओके ठीक आहे, चला मान्य, तुमच्याकडे आहे पैसा, तुम्ही लावलात आणि गरज पण आहे. पण नंतर मग जो एवढा पसारा आणि सगळं काही वाट लागली आणि सगळीकडे सिमेंट झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, तर लोक सगळे त्या ए सीवाल्याला हे ठेवत होते, नावं ठेवत होते की त्या लोकांनी असं नीट काम नाही केलं, त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही, हे नाही ते नाही. पण माझा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. ठीक आहे, त्यांनी सांगायला हवं होतं, पण एक ड्रिल मारल्यावरती ह्यांना पण अंदाज आलेलाच नाही का? तर मग यांनी पण थांबवायला पाहिजे होतं आणि सगळं काही कवर वगैरे करून ठेवून द्यायला पाहिजे होतं. नंतर मग पहिल्या दिवशी त्याने काहीतरी 1-2 ए सीच इन्स्टॉल केले, नंतर मग राहिला होता ना, मग ते बाकीचा जेव्हा तो करायला आला इन्स्टॉल, तर त्याच्या आधी तुम्हाला प्रिव्हियस एक्सपिरियन्स होता, तर आधी व्यवस्थित कवर करून ठेवून द्यायचं ना. मुळात म्हणजे ह्यांच्या प्रायोरिटीजच बघा किती. ह्यांना सोफ्याचं चला ठीक आहे, सोफा म्हणजे कोणतरी आलं तर बसायला वगैरे, ह्या गोष्टी किंवा किचनचं सामान, युटेन्सिल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतला. डायनिंग टेबल म्हणजे फर्निचर सगळं ठीक आहे. बट हे लॅम्प्स आणि मग ते लाखाचे पेंटिंग्स, ते सगळं करण्यापेक्षा आधी जेव्हा तुम्ही बांधकाम केलं ना, तेव्हाच ए सी इन्स्टॉल करायला पाहिजे होता. कारण ए सी ही किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि तुमच्यासारख्या थंड भागातनं आलेल्या लोकांना तर ए सीचं महत्त्व, इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या डोक्यातनं निघून गेली. आणि राहिला प्रश्न बजेटचा, तर तुम्ही आउट ऑफ बजेट जाऊन अननेसेसरीच्या गोष्टी खूप घेतल्या आहेत. तर बजेटचा तर काही प्रश्न असेल असं मला वाटत नाही. तर असो, ज्याची त्याची इच्छा बाबा. ताईंच्या म्हणण्याप्रमाणे पैसा कितीही असला ना, तरी पण कधी कुठली गोष्ट तुम्हाला करायला लागेल, त्याच्यासाठी तुमच्या मनाची तयारी पाहिजे. हे मात्र अगदी बरोबर बोललात ताई. सेविंग करून ठेवली पाहिजे, हेही ताई बोलल्या. पण ताई तुम्ही एक विसरलात, पैसा जपून खर्च केला पाहिजे, हे पण सांगा ना. ते कसं विसरलात ताई? ते बरोबर आहे, कारण का तुम्हाला ते माहितीच नाही ना, म्हणून. आणि कंटेंट म्हणून काही नाही, तर एकच गोष्ट परत परत काय दाखवायची? एकच इव्हेंटवर किती वेळा 2-2 व्हिडिओज बनवायचे? त्यांच्याकडे पूजा केली काय, तुमच्याकडे पूजा केली काय, काय फरक पडतो? तुमच्या नंदूबाईंनी नवीन गाडी घेतली, त्याचे तुम्ही 2-2 व्हिडिओज बनवले. एक महिन्यापूर्वी बनवला आणि एक आत्ता बनवला. आता ती गाडी 1 महिन्यापूर्वी घेतली, तेव्हा तुम्ही त्यांच्या घरी गेलात, तिकडे नारळ फोडला, औक्षण केलं, पूजा केली, सगळं काही केलं, पार्टी पण केली त्या गाडीची. मग ते लोक ते फिरायला घेऊन गेले. नंतर आता 1 महिना होऊन गेला त्या गाडीला घेऊन, ते आता घेऊन आले तुमच्या घरी, तर परत सगळं तुम्ही ते सुपस्कार केले. ठीक आहे, कुठली पण वस्तू घेतली किंवा कोणी काही घेतलं तर सगळ्यांकडे भरभराट व्हावी वगैरे, ह्याचा तुमचा चांगला हेतू आहे, म्हणून तुम्ही केलीत अगदी मोठ्या मनाने. पण परत एकाच गोष्टीचा सेमच व्लॉग बनवणं, याला काही अर्थ आहे का? उगाचच काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवायचं. असो, तर मग मंडळी, आजच्या पॉडकास्टचं म्हणाल तर आजचं पॉडकास्ट मी आज इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर उद्याच्या भागात आपण भेटूया नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा. कम ऑन.